फ्लॅटमध्ये राहणाऱ्या महिलेचं भयंकर कांड. कशाला फ्लॅटमध्ये राहता रे मूर्खांनो. समोरचं दृश्य पाहून पोलिसही हादरले. अतिशय काळं कृत्य. नेमकं त्या बंड फ्लॅटमध्ये काय सुरू होतं? ही घटना आहे का अशा घटनेची जिने परिसरातील प्रत्येकाला विचार करायला भाग पाडलं? उच्चभ्रू सोसायटी, स्वच्छ परिसर, सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, शांत वातावरण. बाहेरून पाहिलं तर इथे काहीही चुकीचं घडू शकत नाही अशीच प्रत्येकाची भावना होती. येणारे जाणारे लोक आपापल्या कामात व्यस्त होते आणि चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या बंद दरवाजामागे काय सुरू आहे याची कोणालाही कल्पना नव्हती. त्या फ्लॅटमध्ये राहणारी महिला फारशी कोणाशी बोलत नसे. लिफ्टमध्ये भेटली तरी हलकसं हसू, दार बंद आणि पुन्हा शांतता. शेजाऱ्यांना ती साधी, सुशिक्षित आणि स्वतःच्या जगात राहणारी व्यक्ती वाटायची, त्यामुळे तिच्याकडे संशयाने पाहण्याचं कारणच नव्हतं. मात्र काही दिवसांपासून विचित्र हालचाली सुरू झाल्याची कुजबूज ऐकू येऊ लागली. काही लोक येत, काही मिनिटात निघून जात. मोठ्या बॅग आणि सुटकेसा दिसत होत्या, मात्र प्रवासाला जाताना दिसणारी घाई मात्र नव्हती. ही गोष्ट काही जणांच्या लक्षात आली. एका व्यक्तीने बराच काळ हे सगळं शांतपणे पाहिलं, प्रत्येक हालचाल लक्षात ठेवली. शेवटी त्याला काहीतरी गंभीर असल्याची खात्री पटली आणि त्याने पोलिसांशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. त्या एका फोन कॉलने पुढे संपूर्ण प्रकरणाचं चित्र बदलून टाकलं. पोलिसांनाही मिळालेली माहिती साधी नव्हती, ती खात्रीशीर असल्याचं सांगितलं गेलं होतं. त्यामुळे कोणताही गाजावाजा न करता विशेष पथक तयार करण्यात आलं. प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकलं जात होतं. काही वेळातच पोलीस त्या सोसायटीत पोहोचले. बाहेरून सर्व काही नेहमीसारखं दिसत होतं. कुणालाही संशय येऊ नये म्हणून शांतपणे हालचाली सुरू होत्या. सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही फारशी कल्पना देण्यात आलेली नव्हती. चौथ्या मजल्यावर पोहोचल्यावर काही क्षण संपूर्ण कॉरिडॉरमध्ये शांतता पसरली. बंद दरवाजासमोर पोलीस उभे होते. आत काय असेल याचा अंदाज कुणालाच नव्हता. दार उघडल्यानंतर काही क्षण सर्वजण एकमेकांकडे पाहत राहिले. फ्लॅटमध्ये सर्व काही व्यवस्थित दिसत होतं. फर्निचर, पडदे, स्वच्छ हॉल, व्यवस्थित ठेवलेलं सामान. पहिल्या नजरेत कोणालाही इथे काही संशयास्पद आहे असं वाटलं नसतं. पण पोलिसांचं लक्ष एका कोपऱ्यात ठेवलेल्या 2 मोठ्या सुटकेसकडे गेलं. त्या सुटकेस प्रवासासाठी भरलेल्या असल्यासारख्या दिसत होत्या. लाल रंगाची एक आणि निळ्या रंगाची दुसरी. त्या इतक्या साध्या वाटत होत्या की त्यांच्यात काही विशेष असेल असं कोणाच्याही मनात आलं नसतं. पोलिसांनी फ्लॅटमधील उपस्थित व्यक्तींना विचारपूस केली. उत्तरं मिळत नव्हती, पण त्यात आत्मविश्वास नव्हता. वातावरणात तणाव वाढत होता. प्रत्येक क्षणासोबत त्या 2 सुटकेस अधिकच संशयास्पद वाटू लागल्या. शेजाऱ्यांना बाहेर काहीतरी सुरू असल्याची चाहूल लागली. लोक दरवाजातून डोकावू लागले, मात्र आत नेमकं काय सुरू आहे याची माहिती कुणालाच मिळत नव्हती. अफवांना सुरुवात झाली होती. पोलिसांनी पंचासमोर तपासणीची प्रक्रिया सुरू केली. प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक पाहिली जात होती. आता सर्वांची नजर त्या सुटकेसवरच होती. आत कपडे असतील, कागदपत्र असतील की काही वेगळंच. पहिली सुटकेस उघडण्याचा प्रयत्न सुरू झाला. लॉक उघडताच काही सेकंद पूर्ण शांतता पसरली. आत दिसलेलं सामान नेहमीच्या प्रवासाचं वाटत नव्हतं. प्लास्टिकमध्ये घट्ट बांधलेली अनेक पॅकेट्स समोर आली. दुसरी सुटकेस उघडली तेव्हा संशय आणखी गडद झाला. त्यातही तशाच प्रकारची पॅकेट्स होती. पोलिसांनी कोणतीही घाई न करता सर्व वस्तूंची तपासणी सुरू ठेवली. पॅकेट्स एकामागून एक बाहेर काढण्यात आली. वजन वाढतच होतं. हा साधा साठा नसून मोठ्या प्रमाणातील माल असल्याचं स्पष्ट होऊ लागलं. उपस्थित अधिकारीही प्रत्येक गोष्ट नोंदवत होते. तपासणी दरम्यान वजनाचा काटा मागवण्यात आला होता. प्रत्येक पॅकेट मोजलं गेलं. आकडे वाढत गेले आणि संपूर्ण कारवाईचं गांभीर्य अधिक स्पष्ट होत गेलं. परिसरातही या घटनेची चर्चा सुरू झाली. पोलिसांनी फ्लॅटमधील महिला आणि तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पुढील तपासासाठी सर्व पुरावे जप्त करण्यात आले. कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी सर्व प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पार पाडण्यात आली. दरम्यान या घटनेमुळे उच्चभ्रू सोसायटीतील रहिवासी हादरले. ज्यांच्यावर कधीच संशय घेतला गेला नव्हता त्यांच्याच फ्लॅटमध्ये अशी कारवाई झाल्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या. मात्र पोलिसांनी अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं. कारण प्रत्येक प्रकरणात अंतिम सत्य तपासातूनच समोर येतं. काही तासांपूर्वी अगदी सामान्य दिसणारा तो फ्लॅट आता पोलीस तपासाचं केंद्र बनला होता. बंद दरवाजामागे दडलेलं रहस्य उघड झाल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आणि शेवटी पोलिसांनी जप्त केलेल्या त्या 2 सुटकेसमध्ये कपडे किंवा प्रवासाचं सामान नव्हतं. तपासानुसार त्यामध्ये तब्बल 20 किलो 760 ग्रॅम गांजा असल्याचा आरोप आहे, ज्याची किंमत सुमारे 6,32,800 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणात 40 वर्षीय महिला आणि तिच्या साथीदाराला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू असून अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल.